आता महायुतीच्या उमेदवारालाच निधी मिळणार असल्याचं काल मंत्री नितेश राणेंनी म्हटलेलं, त्यावर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे. नितेश राणे त्यांच्या घरातून पैसे देणार आहेत का असा खोचक टोला आव्हाडांनी लगावलाय. दरम्यान अजित पवारांनी माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भरभरून निधी दिला तरीही त्यांचा उमेदवार 1 लाख मतांनी पडला अशी टीका आव्हाडांनी केली. येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो, जिल्हा नियोजनची निधी असेल, पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल, ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही, कोणालाच भेटणार नाही. मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे, उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावांचे सरपंचांची यादी काढा. जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये 1ही रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस कामं होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही. त्यांच्या घरनं आणतात ना, रेव्हेन्यू सगळा त्यांच्या घरनं येतो. आणि परत काय बोलले ते महत्वाचं आहे. काय काळजी करू नका, माझा बॉस वरती बसलाय, हुक्कम आहे. मला देवेंद्रजी फडणवीसांना विचारायचं आहे, ही लोकशाही आहे का? विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि साध्या कार्यकर्त्यांनाही धमकी द्यायची, निधी देणार नाही, पक्षात या. मी माझ्या मतदारसंघाचं उदाहरण देतो ना. मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवार हे वेगवेगळ्या माध्यमातून निधी पाठवत असतात, वेगवेगळ्या माध्यमातून. त्यांना शोभत पण नाही आहे, आणि तरी त्यांचा माणूस लाख मतांनी पडतो, लाख मतांनी पडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.